जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालेलं आहे आणि या अपघातानंतर बऱ्याच दिवस जे आहेत ते गेले। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रचार जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात आलेला नव्हता। तरीसुद्धा पुणे जिल्हा परिषदेच्या 73 जागांपैकी 52 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या गटाने घवघवीत यश जे आहे ते मिळवलेलं होतं आणि त्यानंतरच पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत। कालच जिल्हाधिकारी यांनी याबाबतची अधिकृत माहिती सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे आपण बघितलं की आता सगळ्यांचंच लक्ष या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होणार याकडे लागलेलं आहे आणि असं असतानाच आता सुनेत्रा पवार यांची भेट घेतली गेलेली आहे। जे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, प्रमुख जे नेते मंडळी आहेत, तर त्यांनी आता सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी काही नावं सुचवलेली आहेत। आपण बघितलं की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालेलं आहे आणि या अपघातानंतर बऱ्याच दिवस जे आहेत ते गेले। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रचार जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात आलेला नव्हता। तरीसुद्धा पुणे जिल्हा परिषदेच्या 73 जागांपैकी 52 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या गटाने घवघवीत यश जे आहे ते मिळवलेलं होतं आणि त्यानंतरच आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीच्या ज्या निवडणुका आहेत त्या लागलेल्या आहेत। 16 मार्चला याबाबतची निवडणूक होणार आहे आणि आपण जर बघितलं तर मागील 30 वर्षांपासून 25 ते 30 वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीने झेंडा जो आहे तो फडकवलेला आहे। त्यामुळे आत्ताच्या याच्यामध्ये सुद्धा यांना एखादी यश मिळालेलं आहे। त्यामुळे आता सुद्धा त्यांचाच अध्यक्ष होऊ शकतो अशी माहिती आता मिळते। याबाबत जी भेट घेतलेली आहे या भेटीमध्ये 4 नावं जी आहेत ती महत्त्वाची चर्चेत आहेत। त्यामध्ये वीर धवल जगदाळे असतील, त्यासोबतच करण खलाटे असतील, यासोबतच विक्रम खुटवड आणि विवेक वळसे पाटील अशी ही 4 नावं जी आहेत तर ती आता चर्चेत आहेत। मात्र ही नावं जरी चर्चेत असली तरी आता याबाबतचा जो अंतिम निर्णय आहे तो सुनेत्रा पवार घेणार आहेत। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून ही जी 4 नावं दिलेली आहेत त्यापैकी अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संपूर्ण निवडणुकीनंतर आता जरी ही 4 नावं चर्चेत असली, जी पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांना सुचवलेली नावं आहेत, तर यामध्ये ही नावं असली तरीसुद्धा राष्ट्रवादीचे अनेक जे हे आहेत पदाधिकारी आहेत जे आता निवडून आलेले आहेत तर ते सुद्धा इच्छुक आहेत। त्यामुळे आता यावरचा अंतिम निर्णय जो आहे तो सुनेत्रा पवार घेणार आहेत। त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमकं अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण बघितलं की चर्चा सुरू होती की अध्यक्षपदासाठी जो दिला जाणार आहे उमेदवार तर तो नवीन चेहरा असेल। त्यामुळे आता या नावांव्यतिरिक्त कोणाचं नाव येतंय का किंवा या नावांव्यतिरिक्त कोणाचा चेहरा समोर येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तरीसुद्धा अगदी अंतिम निर्णय जो आहे तर तो सुनेत्रा पवार ज्या आहेत तर त्याच घेणार आहेत।